नमस्कार मित्रांनो, तुमच्याजवळ पण ऊर्जेचा साठा आहे का? तो पण सकारात्मकतेचा बरं का. सकारात्मक ऊर्जेचा साठा संपू देऊ नका, कारण त्याच्यामुळेच आपलं पूर्ण आयुष्य सकारात्मक चालतं किंवा त्या दिशेनं चालतं. जर आपल्याकडे सकारात्मक ऊर्जेचा साठा असेल तर आपल्याला हवं ते मिळवता येतं, कामामध्ये सातत्य ठेवता येतं. आपण बऱ्याच छान छान गोष्टी ठरवतो आणि तसं करण्याचा प्रयत्नही करतो, पण काही लोकांच्या ठराविक वर्तणुकीचा परिणाम आपल्या सकारात्मकतेवर होतो. अशा वेळेला प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपली ऊर्जा कमी पडते. ऊर्जा कमी झाली की आपल्याला आनंद वाटणार नाही आणि तसेच व्हायब्रेशन आपल्या भोवती तयार होऊन आपल्या तशाच परिस्थितीवर स्वतःवर ओढून घेतो. आपल्या कुटुंबात किंवा आपल्या मित्रपरिवारात असे लोक असतात ज्यांच्यासोबत थोडा जरी वेळ घालवला तरी आपल्याला निराश वाटतं, उत्साह कमी झाल्यासारखं वाटतं. अशा वेळेला आपण थोडं स्वार्थी होऊन स्वतःचा बचाव केला पाहिजे. अशा लोकांना टाळलं पाहिजे, कारण या अशा लोकांसोबत कितीही सकारात्मक चर्चा करायची म्हटली किंवा त्यांच्या अवतीभोवती असताना कितीही प्रॉडक्टिव्ह रुटीन ठेवायचं म्हटलं तरी कुठे ना कुठे त्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा आपल्याला त्रास होतोच. आपल्याला जेव्हा वाटतं की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर उदास वाटतंय किंवा लोकांचा त्रास होतोय, तेव्हा स्वतःला तिथे जाण्यापासून थांबवणे गरजेचे आहे किंवा तिथून परत आल्यानंतर स्वतःभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी ध्यान करणे गरजेचं आहे. मग ते ध्यान तुम्ही डोळे बंद करून करू शकता किंवा उघड्या डोळ्यांनी. जे काही तुम्ही अनुभव तिथे असताना घेतलेले आहेत ते लिहून काढून स्वतःमधून ते बाहेर काढू शकतात. ते लिहित असताना तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तर मिळणारच आहेत, त्याचबरोबर तुमच्यामध्ये साचलेली जी नकारात्मकता सुद्धा त्याच वेळेला बाहेर पडणार आहे. आपण बरेच काळ स्वतःमध्ये ही नकारात्मकता साठवून ठेवतो आणि मग नंतर आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून सुरुवातीपासूनच ही जी नकारात्मकता आहे, जे नको असणारे त्रासदायक विचार आपल्या मनामध्ये आहेत, ते आले रे आले की त्यांना आपल्या स्वतःमधून बाहेर काढायचं, सोडून देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला उत्साही वाटेल आणि आपल्यातली सकारात्मकता टिकून ठेवण्यास मदत होईल. धन्यवाद.